नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग. तर बघा, महत्त्वाचा पॉइंट हे सांगत आहे मी तुम्हाला. तुमचं मापाचं ब्लाऊज केवढंही असू द्या, कोणाचं 40 साईज असेल, कोणाचं 42 असेल, कोणाचं 32 असेल, कोणाचं 34 असेल, त्याला काहीच फरक पडत नाही. फक्त आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायचे आहे टेक्निक ब्लाऊज कटिंग. हे बघा, असं समजायचं आहे तुमचं हे 28 साईज आहे, 32 साईज आहे, तुमचं किती साईजचं ब्लाऊज आहे असं समजायचं हे तुमचंच ब्लाऊज आहे. ठीक आहे. तर याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, महत्त्वाचं पॉईंट म्हणजे बघा, किती मी एक एकच मार्जिन घेऊन तुम्हाला आखून दाखवणार आहे. म्हणजे बघा, जर कोणी नवीन बघत असेल, त्यांना बी शिलाई शिकण्याची जर आवड असेल, ते बी सुद्धा सहज त्यांना समजलं पाहिजे. आपण आजचा व्हिडिओ एकदम सोपा आणि इझी घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. तरी ते बघा, सर्वात आधी मी मापासाठी ब्लाऊज घेतलेला आहे. एक टेप, मार्क पेन, स्केल, पट्टी आणि कात्री. हे बघा, एवढं साहित्य मी घेतलेलं आहे. आता बघा, आता काय करायचं आहे बघा, सर्वात आधी आपल्याला हे बघा पेपर बघा, मी इथे फ्रंट भाग आणि बॅक भाग एक साथ कटिंग करणार आहे. फ्रंट भाग आणि बॅक भाग एक साथ आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. तर कसं करायचं आहे ते बघा. हे बघा, इथे बंद बाजू आहे. ठीक आहे. एका बाजूने ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे. तर ठीक आहे, सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला, इथे खाली 1 इंचाचं मार्जिन द्यायचं आहे. हे बघा, 1 इंचाचं मार्जिन द्यायचं आणि सरळ एक लाईन ड्रॉ करायची आहे. बघा, बघा, सरळ इथे मी एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता बघा, आता काय करायचं आहे, इथे बघा मी सरळ एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला बघा, ब्लाऊजची उंची मोजायची आहे. तर ब्लाऊजची उंची मोजताना ब्लाऊज ठेवायचा आहे असा उलटा आणि शोल्डरवर ठेवायचा आहे टेप. बघा, अशा पद्धतीने शोल्डरवर टेप ठेवायचा आणि बघा, कंपल्सरी ब्लाऊजची उंची मोजताना थोडंसं असं ब्लाऊज ओढायचं आहे. हळूवार सावकाशपणे ओढायची, जास्त ओढायची गरज नाही. तर बघा, इथे ब्लाऊजची उंची आलेली आहे 13.5 इंच. तर हे बघा, हे कंपल्सरी आहे. जेव्हा तुमची ब्लाऊजची उंची किती येऊ द्या, इथे माझी 13.5 आलेली आहे. जर तुमची 14 असेल, 15 असेल किंवा 12 असेल, 12.5 असेल, तर त्याच्यामध्ये 1+ ॲड करायचं. 13.5 आली तर इथे मी घेणार आहे 14.5 इंच. हे बघा, ही जी 1 इंचाची आपण लाईन ड्रॉ केलेली आहे, त्याच्यावरती आपल्याला 14.5 इंच मार्जिन करायचं आहे. बघा, हे बघा, अशा पद्धतीने. आणि जिथे उंचीचं मार्जिन आलं तिथे सर्वात आधी काय करायचं, एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे. हे बघा, इथे मी सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता बघा, आता काय करायचं आहे तुम्हाला, सर्वात आधी शोल्डर मोजून घ्यायचं आहे. तर शोल्डर मोजण्यासाठी ब्लाऊज ठेवायचा आहे सरकं. हे बघा, काय होतं, बऱ्याच वेळा समोरचा गळा असा वरती जातो, त्यानंतर शोल्डर फाकतं. पाठीमागून जर मोजलं तर काय करायचं, असं सरकं ब्लाऊज ठेवायचं आणि व्यवस्थित ठेवायचं. गळा जसा आहे तसा ठेवायचा आहे. असा फाकून सुद्धा ठेवायचा नाही आणि निमुळता सुद्धा ठेवायचा नाही. अगदी जसा आहे तसा ठेवायचा. हे बघा, या बाहीपासून तर या बाहीपर्यंत शोल्डर मोजायचं. हे बघा, इथे बघा 10 इंच आपलं शोल्डर आलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, 10 इंच शोल्डर आलेलं आहे. तर कोणाचं साईज जर मोठं असेल, कोणाचं 10.5 येईल, 11 येईल, 12 येईल, 13 येईल, 14 पर्यंत शोल्डर, 40 साईज, 50 साईज, तुमचं जसं ब्लाऊज असेल साईजनुसार तुमचं शोल्डर वाढणार आहे. ठीक आहे. तर इथे बघा 10 इंच आलेलं आहे. तुमचं जेवढं आलेलं आहे तेवढं पकडायचं. तर त्याच्यामध्ये 1+ ॲड करायचं. ठीक आहे. जेवढं आहे तेवढं परत एकदा 1+ ॲड करायचं. 10 आहे आपलं, तर झालं 11 इंच आणि 11चं अर्ध शोल्डर झालेलं आहे ते आपलं 5.5 इंच. ठीक आहे. तर सर्वात आधी आपण इथे 5.5 इंचावर मार्जिन करून घेऊयात. परत एकदा खाली टेप ठेवायचा आणि परत एकदा 5.5 इंचावर मार्जिन करून घ्यायचं. ठीक आहे. आणि हे दोन्ही मार्जिन लक्षात ठेवून सरळ एक लाईन ड्रॉ करायची. आलं लक्षात.
आता बघा आर्मोल घ्यायचा आहे आपल्याला, तर आर्मोल घेत आहे मी इथे 5.5 इंच आणि सरळ एक लाईन ड्रॉ करायची सर्वात आधी। तर बघा त्यानंतर घ्यायचं आहे मापाचं ब्लाऊज। तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, साईज मोजायची आहे, तर तुम्ही एक साईज अशा पद्धतीने मोजू शकता। बघा तर इथे बघा 19 इंच साईज म्हणजे 19चं डबल होता आपलं इथे 38 इंच इथे आपली साईज आहे। तर काय करायचं आहे, 38चा एक चौथा भाग येतो इथे 9.5 इंच, नाही तर मग एक सरळ असं करायचं तुम्हाला। हे बघा अशा पद्धतीने असं मोजायचं आहे, थोडंसं असं ब्लाऊज हलक्या हाताने ओढायचं आहे मोजताना। हे बघा तर 9.5 इंच इथे आपली साईज आहे, म्हणजे 38चा एक चौथा भाग 9.5 इंच येतो। सारखंच आहे, त्याला काहीच फरक पडत नाही। तुम्हाला जी टेक्निक सोपी वाटते ती तुम्ही इथे वापरायची आहे। हे बघा 9.5 इंच इथे मी घेतलेलं आहे, परत 1.5 इंच शिलाई मार्जिन। बघा त्याच पद्धतीने कमर मोजायची आहे, तर कमर सुद्धा तुम्हाला जी टेक्निक सोपी वाटते ती तुम्हाला इथे मोजून घ्यायची। इथे बघा मी एकच पार्ट मोजत असते, तरी ते मी घेत आहे 8 इंच। तर सर्वात आधी 8 इंच इथे मार्जिन करायचं। हे बघा आणि 1 इंच पाठीमागच्या डॉट साठी घेतलेला आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आणि आता हे मार्जिन रेषा आपल्याला घ्यायची आहे ओढून। हे बघा इथे मी मार्जिन रेषा ओढून घेतलेल्या आहे। आता बघा आर्महोल आणि शोल्डर कडे लक्षपूर्वक बघा। आता बघा काय करायचं, सर्वात आधी आपण आर्महोल 1/2 इंच डाऊन करून घेऊयात। तर 1/2 इंच म्हणजे इथे अर्धा इंच आलं पाहिजे इथे, ठीक आहे। अशा पद्धतीने 1/2 इंच असं डाऊन करून घेऊयात, आलं लक्षात। आणि शोल्डर सुद्धा 1/2 इंच डाऊन करायचं आहे, म्हणजे इथे अर्धा इंच आपलं आलं पाहिजे। हे बघा अशा पद्धतीने। आता बघा आता काय करायचं आहे, आपल्याला समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे। ब्लाऊजचा समोरचा गळा मोजायचा आहे, तर शोल्डरवर ठेवायचा टेप आणि ब्लाऊजचा गळा मोजायचा। तर इथे बघा 6.5 इंच आपला ब्लाऊजचा गळा आहे, ठीक आहे। तर सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला, बघा 2.25चा गळा घ्यायचा आहे। 2 इंच आणि 2 लाईनचा इथे मी गळा घेत आहे आणि 6.5 इंच ब्लाऊजचा गळा तयार हवा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, 7 इंच घ्यायचं आहे, ठीक आहे। बघा या पॉइंट पासून 7 इंच घ्यायचा आहे। जसा ब्लाऊजचा आपण एक मात्र लक्षात ठेवायचा आहे, ज्या पद्धतीने आपण मार्जिन घेताना टेप ठेवलेला आहे, तिरपा जर गळा मोजला असेल तर तिरपाच मोजायचा आहे आणि सरका मोजला असेल तर सरकाच मोजायचा आहे। एवढी टेक्निक ध्यानात ठेवायची आहे। तर बघा इथे घेत आहे मी 2.5 इंच। सर्वात आधी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला। हे बघा सर्वात आधी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गळ्याला गोल आकार, तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, जो आकार हवा आहे तो तुम्ही इथे देऊ शकता, ठीक आहे। हे बघा आता बघा साईज, आता आर्महोल गोलाई देऊन घे। या पॉइंट पासून आपल्याला पहिल्या गोलाईचं अंतर द्यायचं आहे 1 इंचावर। हे बघा आणि दुसऱ्या गोलाईचा अंतर द्यायचं आहे 2.25 इंचावर। हे बघा अशा पद्धतीने, म्हणजेच या दोन्ही गॅप मध्ये आपला अर्धा इंच अंतर असलं पाहिजे दोन्ही गोलाईमध्ये। तर या गोलाईचा आकार द्यायचा आहे आपल्याला आतल्या आर्महोलच्या रेषेला। हे बघा अशा पद्धतीने या आतल्या रेषेला आपल्याला आर्महोल आकार द्यायचा आहे आणि दुसऱ्या गोलाईचा आकार आपल्याला बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे, आतमध्ये जाऊ द्यायचा नाही, तो या बाहेरच्या रेषेला जाऊ द्यायचा। आणि हे बघा इथे काय करायचं, थोडंसं असं क्रॉस मध्ये जायचं आहे। हे बघा अगदी हलक्या हाताने, हे बघा थोडंसं असं मी क्रॉस मध्ये इथे गेलेले आहे। आलं लक्षात। हे बघा आता काय करायचं आहे, आता घ्यायचं आहे सर्वात आधी मापाचं ब्लाऊज, ठीक आहे। मापाचं ब्लाऊज मी घेतलेलं आहे इथे
आता काय करूयात आपण मोजूया डॉट पॉइंट. डॉट पॉइंट बऱ्याच जणांना मोजता येत नाही. कसंही ब्लाऊज असू द्या, जे तुमचं जर कटोरीचं ब्लाऊज असेल तर काय करायचं, इथे तुमचा टक्स जिथे पप क्लिअर होतो तिथे तुम्हाला डॉट पॉइंट मोजायचा आहे. तर आपण काय करूयात, हे बघा बरोबर असं शोल्डरवर टेप ठेवायचा, बरोबर शोल्डरवर टेप ठेवायचा. एपेक्स पॉइंट जिथं येतं आपला, हे बघा पप, तर इथे आपला पप आहे 8.5च्या इथे. तर इथून सरळ लाईन आपली क्रिएट होते. ठीक आहे, हे बघा इथून आपली सरळ लाईन क्रिएट होते म्हणजे 10 इंचावर. तर 10 इंचावर बरोबर सरळ लाईन आपली क्रिएट. इथून 1 इंच आपण वरती देतो आकार आणि नंतर प्रिन्सेस कट आकार देतो. तर बरोबर इथे 10 इंचावर आपला एपेक्स पॉइंट आहे. ठीक आहे, तर 10 इंच आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 10.5 घ्यायचं आहे, कारण की आपलं शोल्डर जोडताना अर्धा इंच मार्जिन जातं. त्याच्यामुळे मी ते 10.5 इंचावर मार्जिन घेते. ठीक आहे, आता बघा, आता काय करायचं तुम्हाला, सर्वात महत्वाचा पॉइंट बघा, हा टक्स कितीचा आहे बघा. तुम्ही ब्लाऊज जर छानच आहे, जर तुमच्या मापासाठी ब्लाऊज असेल प्रिन्सेस कट, तर तुम्ही अगदी मोजून घेऊ शकता. हे बघा इथे किती आहे, 3.5 इंच. तर इथे घेणार आहे मी 4 इंच, कारण की का बघा, इथे अर्धा इंच जातं आपलं, इथे अर्धा इंच जातं. त्याच्यामुळे इथे आपल्याला 4 इंचचा पॉइंट घ्यायचा आहे, किंवा तुम्ही 4.5 इंचचा घेतला तरी चालेल. मोठं मापाचं ब्लाऊज आहे तर 4.5 इथे सहज चालतो. तर इथे मी घेत आहे 4.5 इंच आणि सरळ आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, आता बघा इथून काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. त्यानंतर या पॉइंट पासून 1 इंचाचं वरती मार्जिन करायचं. इथे बघा, इथे 1 इंचाचं मार्जिन केलं मी. त्यानंतर आपल्याला द्यायचा आहे असा कटोरीला आकार. बघा हे बघा या पद्धतीने. आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, या पॉइंट पासून घ्यायचं आहे बघा 2.5 इंच. ठीक आहे, या पॉइंट पासून आपण हा पॉइंट घेणार आहोत 2.5 इंच. ही सरळ खाली लाईन येऊ द्यायची आहे आणि ही सुद्धा, म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे हे 1 इंचाचं मार्जिन आपण या प्रिन्सेस कट भाग वाढवण्यासाठी ठेवलेलं होतं. ठीक आहे, त्यानंतर ह्या प्रिन्सेस कट आकार देऊन घ्यायचा. हे बघा, तर बघा आलं लक्षात तुमच्या. तर इथे काय केलं आपण, 2.5 इंचाचं पॉइंट घेतला आणि प्रिन्सेस कट आकार देऊन घेतलेला आहे. आता बघा, आता इथे आपल्याला हा आकार जोडण्यासाठी मार्जिन लागतं. तर इथे घ्यायचं आहे आपल्याला 1.25 इंच मार्जिन वाढून. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने. आणि बघा हा पॉइंट आपला कट होणार आहे. ऑलरेडी हा टक्स आपला कट होणार आहे. ठीक आहे, तर कट झाल्यानंतर आपल्याला हे मार्जिन शिल्लक लागतं. आलं का नाही लक्ष तुमच्या. हा पॉइंट झाल्यानंतर आपले शिलाई मार्जिन तर जाणारच आहे. तर आपल्याला एवढं मार्जिन इथे वाढून घ्यायचं आहे. तर लक्ष देऊन बघा, काळजीपूर्वक बघा. तर ऑलरेडी आपण पाठीमागच्या भागासाठी इथे 1 इंच वाढवलेला आहे. ठीक आहे, आलं लक्षात. तर कंपल्सरी आहे. तर आपण इथे कॉपी म्हणजे फ्रंट भाग आणि बॅक भाग एक साथ आपण इथे तयार करत आहोत. तर आपल्याला तेच मार्जिन समोरच्या भागाला सुद्धा 1 इंच मार्जिन इथे एक्स्ट्रा भेटलेला आहे. तर 2.5 मधलं 1 गेलं, राहिलं 1.5 इंच. तर 1.5 इंच इथे घेऊन घ्यायचं आहे. ठीक आहे, एकदम सोपी पद्धत सांगत आहे तुम्हाला. आणि हे जी मार्जिन रेषा आहे ती घ्यायची आहे इथे ओढून. आणि बघा हा पॉइंट पासून इथे वरती अर्धा इंच जायचं आणि ही रेषा इथे देऊन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. आणि या पॉइंट पासून ही रेषा देऊन घ्यायची. बघा आलं लक्षात. प्रिन्सेस कट ब्लाऊज आपलं फ्रंट भाग आणि बॅक भाग आखून झालेला आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. चला तर आता आपण कटिंग करूयात. कटिंग कसं करायचं आहे ते बघा. तर सर्वात आधी काय करूयात, आपण साईडने कटिंग करून घेऊयात.
मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला, जर तुमचं कटिंग छान झालं तर तुमचं स्टिचिंगसुद्धा छान होणार आणि तुम्ही स्टिचिंग छान केलं तर तुम्ही फिनिशिंगसुद्धा ब्लाऊजला छान करणार आणि फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवला तर ब्लाऊजचा हा रिझल्टसुद्धा छानच येणार। तर सर्वात पहिले कटिंग महत्त्वाची आहे, ठीक आहे। तर आता बघा, हा मधातला जॉईंट मी इथे वेगवेगळा करून घेतलेला आहे, म्हणजे हा आहे फ्रंट भाग आणि हा आहे बॅक भाग। तर बॅक भागाला आपण इथे व्यवस्थित असे कट मारून घेऊयात, म्हणजे काय होईल, आपल्याला जिथून कुठून म्हणजे कळून जाईल की आपलं पॉइंट कुठून आहे, ठीक आहे। हे बघा, हा एक्स्ट्रा आपला कटिंग होणार आहे पार्ट, हे बघा। आता काय करायचं, हे 1 इंचाचं किती आहे ते पाठीमागचा भाग परत तुम्हाला किती कसा कटिंग करायचा ते नंतर आपण बघूयात। तर सर्वात आधी आपण काय करू, हे वेगवेगळं करून घेऊयात। हा आहे पाठीमागचा भाग आणि हा आहे फ्रंट भाग, ठीक आहे। तर आता आपण इथे कटिंग करून घेऊयात। तुम्हाला कटिंग करताना जर काही जरी अडचण आली तर मला कमेंट करून सांगा, म्हणजेच काय होईल, तुमच्या कमेंटनुसार मी नक्कीच तुमचे प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करेल। बघा, आर्मोल गोलाई कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला, हे बघा। त्यानंतर फ्रंट गळ्यासाठी आपण जो आकार दिलेला होता तो इथे कटिंग करून घेऊयात। हे बघा, हा झालेला आहे समोरचा भाग आपला कटिंग झालेला आहे। ऑलरेडी फिनिशिंग सोबत आपण इथे कटिंग केलेला आहे। बघा, आता पाठीमागचा भाग कसा कटिंग करायचा आहे ते बघा। हे बघा, सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे बघा, हा आपण कट दिलेला आहे, तर इथे आपल्याला बरोबर कट टू कट हे कटिंग करायचं आहे। हे बघा, आपण इथे किती वाढवलं आहे, एकूण 1.25 इंच आणि एकूण 1.5 इंच मार्जिन वाढवलेलं आहे आणि खाली इथे 1 इंचाचं मार्जिन आपण इथे वाढवलेलं आहे। तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। बघा, ते खाली 1 इंचाचं आणि बाजूने जे म्हणजे खाली आपण जे प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी जेवढं पेपर आपण वाढवलेला आहे तेवढा फक्त आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। आलं लक्षात? मला सवय झालेली आहे, म्हणजे मी न मार्जिन रेषा करता मी कटिंग व्यवस्थित करून घेत असते, कारण की ती सवयवर सुद्धा काही गोष्टी डिपेंड असतात। तुम्हाला जर हे असं कापता येत नसेल तर बरोबर तुम्हाला मार्जिन 1 इंचाचं मार्जिन करायचं, इकडून किती घेतलं ते मार्जिन आखून घ्यायचं, नंतर कटिंग करायचं। आलं लक्षात? आता बघा, इथे पाठीमागचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 10 इंच, तर काय करायचं, शोल्डरवर ठेवायचा टेप आणि 10.5 घ्यायचा आहे। तयार हवा असेल 10 हवा आहे आपल्याला तयार, तर 10.5 घेत आहे मी। 10.5 तयार हवा असेल तर इथे घ्यायचं आहे 15 इंच। बघा, अशा पद्धतीने 10.5 घेतलेला आहे इथे आणि त्यानंतर इथे बनवायचा आहे बॉक्स आणि गळा कटिंग करून घ्यायचा आहे। तो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, तुम्हाला प्रिन्सेस कट असो किंवा कटोरी असो, जो गळा आवडतो तो तुम्ही इथे ड्रॉ करू शकता, त्याला काहीच अडचण येत नाही, ठीक आहे। बघा, आपली प्रॉपर कटिंग इथे सांगून झालेली आहे। तरी पण मैत्रिणींनो, जर तुम्हाला समजलं नाही, जर अडचण आली तर मला काय करा, कमेंट करा। कमेंटनुसार मी नक्कीच तुमचा प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करेल। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते, व्हिडिओमध्ये काही जरी अडचण आली तर मला कमेंट करा आणि तुम्हाला जर कळालं नाही त्याची पण मला कमेंट करा, म्हणजेच काय होईल, मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला अजून जिथे माझं चुकतं तिथे मी सुधारण्याचा प्रयत्न करेन। हे बघा, हा आहे पाठीमागचा भाग आणि हा आहे फ्रंट भाग। बघा, बघा, धन्यवाद। जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।